गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। भोकरदन तालुक्यातील करसगाव ग्रामपंचायतीमधील गैरकारभाराची चौकशी करावी या मागणीसाठी आनंद पंडितराव कानडे या तरुणाने भोकरदन पंचायत समितीच्या वरात असलेल्या पिंपळाच्या झाडावर चढून गळ्यात फास घालून आंदोलन सुरू केल्याने एकच खळबळ माजली होती। पंचायत समिती कार्यालय परिसरातील पिंपळाच्या झाडावर आनंद कानडे या तरुणाने आज सकाळी गळ्यात फास अडकून आंदोलन सुरू केलं। करसगाव येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतच्या निधी एका सेवाभावी संस्था यांचे नावे टाकून काढून घेतला। वैयक्तिक लाभाच्या कामात आणि वित्त आयोगाच्या कामात गैरव्यवहार केलाय, याची चौकशी करावी यासाठी कानडे यांनी अनेक वेळा निवेदन देऊन आंदोलने केली आहे, मात्र अद्याप प्रशासनाने यावर कसलीही कारवाई केली नाहीये। काही अधिकारीच त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप कानडे यांनी केलाय। गटविकास अधिकारी देखील कोणतीच कारवाई करीत नाहीत असे म्हणत कानडे यांनी पिंपळ झाडावर चढून आंदोलन सुरू केलंय। जोपर्यंत कारवाईचे ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, गरज पडल्यास जीवन संपू असे म्हणत गळ्यात फास लटकावून कानडे यांनी आंदोलन केल्याचे यावेळी दिसले। तसेच माहिती मिळताच भोकरदन ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब सहाणे, पवन राजपूत, पारत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नेमाणे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल गवळीसह काही कर्मचारी घटनेच्या ठिकाणी येत त्यांनी कानडे यांना खाली उतरण्याची विनंती केली आहे। अखेर सायंकाळी प्रभारी गटविकास अधिकारी महेंद्र सावळे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर 7 तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले। याच्यानंतर तो ग्रामसेवक त्याच्या अंगावर मारायला चाललो, ग्रामसेवक मारायला ऑर्डर काढा काय मुद्दे प्रस्ताव नाही साहेब, डायरेक्ट ऑर्डर काढा शिवसाहेबाला अधिकारी तुम्ही 3 मला पण बोलवलं तिथं। अरे वा उदय सिंग त्याच्याच काळात वेळेने उदय सिंग त्यावेळेस प्रशासकीय कारवाई करणे योग्य वाटते असं मी माझ्या अहवालात त्यांना आता 23 आता तिथे पत्र आपण सस्पेन्शनसाठी पाठवलं कुठे देते ना डिप्टी शिव घे ना ते झाल्यावर प्रोसेस करायची 15 पैसे अहवालात केलेलं आहे कारवाई करणे उचित आहे म्हणून, पण वर्ष नाही करू राहिले त्याच्यावर एक काम करा झालं ना आता वर तुमच्या सोबत मी होतो, नाही चव्हाण साहेबाच्या वेळेस मी नव्हतो तुमच्या सोबत। त्याच्यानंतर तरी यांच्याकडे यांचं भ्रष्ट असं आहे कारभार की कलेक्टरपर्यंत यांचे हे हत्ती चालू आहे। बरोबर आहे तुझं म्हणणं काही याच्यापैकी एकही काम नाही वरच्यावर निधी कुठे गेला। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।